टाकून दे. वाव 250 रुपये पाव. आणि पापलेट 250 रुपये पाव. एक पापलेट फ्री मध्ये. नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी, आज आहे गटारी आणि आपल्या एरियामध्ये ह्या मावशी आल्या होत्या मच्छी घेऊन. तर त्यांनी मस्तपैकी ताजे ताजे पॉपलेट आणले होते, जे की साईजमध्ये खूपच मोठे होते. आणि पिवळी वाव आणली होती, सोबत कोलबी होती, ओले बोंबीलसुद्धा होते. तर मंडळी, आपण तर पॉपलेट पण घेतली, कोलबी पण घेतली आणि वावचे डोके घेतले. खास आमच्या सासूबाईंना तेच आवडतात. त्याचा आंबट आंबट रस्सा खूप टेस्टी लागतो आणि तो खूप चांगला पण असतो. आणि आपल्या ताई पण आज आल्या होत्या. त्या तर आल्याच होत्या, पण त्यांना नेऊन सोडायचं काम पण माझंच होतं. मग त्यांना बस स्टॉपला मी सोडण्यासाठी आली होती. ध्रुवीला घ्यायचे होते छोटे छोटे क्लिप्स. तिला ह्या गोष्टी घ्यायला खूप आवडतात. मग इथे क्लिप्स वगैरे घेतले, माझ्यासाठी सुद्धा घेतले. निघायच्या टायमाला थोडासा पाऊस आला. घरी आल्यावर थोडासा आराम केला. आता परत आम्हाला गावात जायचं होतं. तेवढ्यात खतरनाक असा हा पाऊस आला. कंटिन्यू 1 तास हा पाऊस पडला. नंतर मी आली होती या दोघींना पण स्टँडवर घेऊन छोटू मामाकडे केस कापण्यासाठी. आता छोटू मामांना बघितल्या खोटी इथे रेवाने तर रडायलाच घेतलं होतं. रेवाचं रडणं काही थांबतच नव्हतं. तोपर्यंत ध्रुवीचे केस कापायला घेतले होते. ध्रुवीचे केस कापून झाल्यानंतर मी रेवाला घेऊन बसली होती, पण भाई ती काही थांबतच नव्हती, कंटिन्यू रडतच होती. नंतरला तिला छोटू मामाने हसवायला सुद्धा घेतलं होतं. आता ह्या दोघींसाठी थोडेसे फ्रूट्स घेतले. मग त्यांना घेऊन घरी आली. मग कविता ताईंनी मस्तपैकी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती. 2 कढया ठेवल्या होत्या 2 गॅसवर, कारण 2-2 भाज्या होत्या. इकडे मस्त एक बाजूला भाकरी करायला घेतल्या होत्या तांदळाच्या आणि मस्त वावीच्या डोकीचा रस्सा असा बनवून तयार झाला होता. कोलबीचा सुद्धा साधारण रस्साच केला होता, कारण भाकरी सोबत खूपच टेस्टी लागतो. आता उद्यापासून श्रावण लागणार आहे, म्हणून आज एकदम फुल दबाखे जेवण करून घेतलं. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय मंडळी.